होमवर्क सर, मैंने कौन सा होमवर्क दिया? नाही ते त्या दिवशीच म्हणाले ते. अच्छा ते डेटा सेटची ओके, हाँ हाँ दिला असेल मग काहीतरी असेल. डेटा मला सर ते मी बघितलं ना त्याच वेळेस कळलं की सगळं मध्येच कसं काय. एक इथे कनेक्ट करायला तो अनिकेत सरांचा डेलवाला. हा इथंच होतं सर यूज करतो. सर ते यूज करते स्टुडंट. ठीक आहे, इथला असू द्या म्हणा, असू द्या, करा यूज म्हणा, आता काय जाऊ दे, करत असतील तर. हा काय ऋषी करतायत का ते यूज? ठीक आहे मग हा घेऊ. राहू दे ऐक ना. कोणाचं तरी लावलं. बस मला नसतो इसको सीखना है बेटो. नाही लागत का? कुठे आहे रे तुझं? केलं का प्रॅक्टिस? काल मी डेटा क्लिनिंगचे एक कोड पाठवला होता. हो सर. आय मीन डेटा पाठवला होता, नॉट कोड. डेटा नाही पाठवला. पाठवला डेटा? पाठवलाय. टेक्स्ट वर मी काय पाठवलं तुम्हाला? मी लेक्चर मध्ये बोललो होतो. कुठे लक्ष राहतं? ते बघितलं सर. मला वाटलं दुसरा अजून काय फाईल वगैरे पाठवलं. एक मिनिट. सर कास्ट चालू करा. आता एक लॅपटॉप आहे ना. हा कीबोर्ड. अच्छा, तर काय नाही, आज हे झालं की उद्या प्रॅक्टिस करा. थर्सडेला आपण गिटहब वरती अपलोड करू सगळं. ठीक आहे, गिटहब सेट, कारण की पुढे आपण डिप्लॉयमेंट शिकणार. डिप्लॉयमेंटला कुठेतरी होस्ट करावा लागेल. तो आपल्याला एका क्लाउडला डिप्लॉय करायचा आहे ना, त्या आधी होस्ट करावं लागेल. आधीच आपण सायमल्टेनियसली होस्टिंग शिकू. ठीक आहे, मग त्यानंतर मग पुढे विल स्टार्ट विथ मशीन लर्निंग. त्याच्या आधी आपण हे करून घेऊ, व्हिज्युअलायझेशन करून घेऊ. काही नाही, एवढं तुम्हाला लागत नाही. तुम्हाला फक्त कोरिलेशन मॅट्रिक्स, कन्फ्युजन मॅट्रिक्स लागू देत नाही. कन्फ्युजन मॅट्रिक्स, कोरिलेशन मॅट्रिक्स या आणि इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. इव्हॅल्युएशनला तर व्हिज्युअलायझेशन लागत नाही. फक्त कन्फ्युजन मॅट्रिक्स लाईक किंवा हिट मॅप, हे 2-3 ग्राफ्स असतात, चार्ट्स असतात, ते माहिती पाहिजे बस. पण आपण हे आजचं लेक्चर कशासाठी असेल तर तुमच्या डेटा अनालिटिक्स इंटरव्ह्यू पॉईंटने किंवा ईडीएच्या इंटरव्ह्यू पॉईंटने इम्पॉर्टंट असेल. जेवढं मी सांगेल अगेन तुम्हाला आता समजलं, मोर देन इनफ. ठीक आहे, तुम्ही 21 त्याचे कोड निग्लेक्ट केले तरी चालेल, बट माहिती पाहिजे कुठे काय यूज करायचं. ठीक आहे, ऑनलाईन समजतंय का मी काय बोलतोय? ओके, ठीक आहे. आर यू ऑन द वे और तुम्ही आज येत नाहीये? वैष्णवी अँड श्वेता. Sir, we are on the way, but actually now we are in a Dehu. So actually we attend the online today. ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिकडनंच गेलात तरी चालेल. ठीक आहे, नका उगाच धावपळ करू. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी आज अपलोड करतो कालचं पण प्री प्रोसेसिंगचं आणि याचं पण. ठीक आहे, कधी पण मी खूप बघितलंय, यू गेट कन्फ्युज्ड इन ईडीए, डेटा प्री प्रोसेसिंग. मला कन्फ्यूज होतं की प्री प्रोसेसिंग काय, ईडीए काय, डेटा क्लिनिंग काय, कन्फ्युजन होतं. तर हे बघायला ते ही एकच गोष्ट आहे. आपण प्री प्रोसेसिंग करतोय. प्री प्रोसेसिंग म्हणजे काय? प्रोसेसच्या आधीची प्री तयारी. हीच तयारी कशा अंडर होते? ईडीए अंडर होते. कळतंय का? ईडी अंडर आपण तेच प्री प्रोसेसिंग मध्ये काय प्रोसेस करतो तर डेटा क्लिनिंगची प्रोसेस करतो. कळला का हा मॅप?
मी कसं सांगितलं हे आहे, या टर्म्सला कन्फ्युज नाही व्हायचं. कळलं का? गेला काय टर्म्स डोक्यात? बस जेवढे असे कन्सेप्ट क्लिअरिटी राहील ना तेवढे इंटरव्ह्यू मध्ये सांगण्याची तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे. नंतर मग असं आहे ना, माइंड मॅप लक्षात ठेवायचा. अच्छा ओके, याच्यामध्ये हे त्याच्यामध्ये येतं याच्यामध्ये येतं. कधी पण आता आपण बोलताना सर मॉडेलची आम्ही प्री प्रोसेसिंग केली, तर प्री प्रोसेसिंग मध्ये तुम्ही काय केलं हे विचारलं तर काही नाही सर ईडीए परफॉर्म केला. तर ईडीए काय परफॉर्म केला समजलं का? समजलं किती टेक्निकल आपण बोललो. दिस इज द डिफरन्स बिटवीन अ डेटा सायंटिस्ट अँड अ पर्सन. लाईक डेटा सायन्स इंटरव्ह्यू, सो एक पर्सन देतो, त्याचं टेक स्टॅक खूप वर असतात. समजलं? ठीक आहे. आता व्हिज्युअलायझेशन का इम्पॉर्टंट आहे? सर्व काही डेटा आपण हे केलं की व्हिज्युअलायझेशन करावं म्हणजे कळायला पाहिजे ना. एक जो समोरचा कस्टमर असतो त्याला तो कळणार नाही ना डेटा काय काय केलं. अजून त्या व्हिज्युअलायझेशन थ्रू त्याला कळू शकतो. आणि परत ते आपण काय म्हणतो, कुठला ग्राफ वापरतं व्हिज्युअलायझेशनला? सॉरी, कुठल्या लायब्ररीज वापरतात व्हिज्युअलायझेशनला? मॅटप्लॉटलिब आणि सीबॉर्न. ओके. अजून एक लायब्ररी आहे, त्याला आपण म्हणतो प्लॉटली. ठीक आहे. ती तुम्हाला डायनॅमिक आय वुड से, बट इट गिव्स यू अ डॅशबोर्ड. ठीक आहे. देयर इज अ डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड अ चार्ट. काय आहे तो डिफरन्स? डॅशबोर्ड आणि चार्ट मधला डिफरन्स काय? काय वाटतं? पॉवर बीआय झालाय ना, चालू आहे. मग सांगितलं नाही का पहिल्या लेक्चरला? सांगितलं असेल. असं कसं? डॅशबोर्ड कसं सर्व काय आपण डॅशबोर्ड मध्ये मल्टिपल चार्ट्स असतात ना. आणि चार्ट काय असतो? एक सिंगल. What is the difference between dynamic dashboard and static dashboard? म्हणजे आपण डेटा ऍड केला तर तो परत चेंज होत जातो, म्हणजे फिक्स. त्यालाच टेक्निकल टर्म्स मध्ये कंटिन्युअस डेटा इंटिग्रेशन असं म्हणतात. असे आन्सर द्यायचे. ओके ठीक आहे. स्क्रीन लॅग होत नाही म्हटलं असो, काही प्रॉब्लेम नाही. हो रेकॉर्डिंग करतो मी, कालचं पण करतो, आजचं पण करतो. येस. सगळ्यात पहिले कुठली वापरतो आपण? मॅटप्लॉटलिब. सेकंड कुठली आहे? सीबॉर्न. ठीक आहे. मॅटप्लॉटलिब अँड सीबॉर्न. तर यांचं कसं आहे की नमपाय आणि पांडास सारखंच आहे. नमपाय एक स्टँडर्ड लायब्ररी आहे, त्याच्यावरती पांडास आहे. सेम इज ओव्हर हियर. मॅटप्लॉटलिब इज अ स्टँडर्ड लायब्ररी, त्याच्यावरती सीबॉर्न. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारतील व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नमपाय पांडास? व्हॉट इज, तुम्हाला नाही, डेटा अनालिस्ट नमपाय पांडास सीबॉर्न मॅटप्लॉटलिब विचारतात. ठीक आहे. आणि आपल्याला डायरेक्ट चार्ट विचारतात. ठीक आहे. आता आपण असे काही ट्रेडिशनल चार्ट्स बघू जे आपण प्री प्रोसेसिंगला वापरू शकतो. ठीक आहे. नाही वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही, वापरू शकतो. सेकंड, ते लिहायचे कसे, कुठली लायब्ररी काय काम करते, दोघं सायमल्टेनियसलीच करू जेणेकरून सोपं जाईल. ठीक आहे. सगळ्यात पहिले इन्स्टॉल कसं करतो आपण? जसं लायब्ररीज जशा इन्स्टॉल ट्रेडमार्क सेम तसंच, काहीच हे नाही. सेकंड, पिप इन्स्टॉल सीबॉर्न. नंतर कुठली स्टेप येते रे बघण्याआधी सांगा मला. इम्पोर्ट सीबॉर्न ॲज SNS, मॅटप्लॉटलिब ॲज ती वेगळं लिहिते. इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ॲज PLT. ठीक आहे. हिला लिहिण्याची पद्धत. आणि दुसरी मी कुठली केली? पांडास. आता तुम्ही म्हणाल सर पिप इन्स्टॉल नाही केलं पांडास, गरज नाही पडली कारण की सेम कर्नल एन्व्हायरमेंट मध्ये आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड होती. ठीक आहे. नंतर मी काय केलं, त्याला इन्स्टॉल केलं, रन केलं. ठीक आहे. सेल्स डेटा कुठं होता रे? या फोल्डर मध्ये होता. तुम्हाला मी डेटाचं काय सांगितलं, कुठे पाहिजे? एक तर सेम फोल्डर मध्ये पाहिजे ज्या फाईल मध्ये तुमचा डेटा आहे,
सेकंडली काय करायला पाहिजे, आर स्ट्रिंग वापरून तुम्ही पाथ डायरेक्ट कॉपी कराल. ती कंडिशन कधी येते, जेव्हा डेटा दुसऱ्या कुठल्या फोल्डर मध्ये असतो. ओके ठीक आहे. आता इथे काय सांगते, इथे काय समजतंय तुम्हाला, सेम मध्ये होता, अरे सेम मध्ये होता ना, रीड केला आपण तर आणि त्याच्यानंतर काय df डॉट हेड 10 काय केलं, 10 रोज घेतल्या. ओके स्टार्टेड एक्सप्लोरिंग, अजून व्हिज्युअलायझेशन केलंच नाही आपण. नेक्स्ट इन्फो, काय देतं इन्फो, इन्फो म्हणजे त्याच्यामध्ये कॉलम्स वगैरे काय डेटा टाइप कोणत्या. ओके ठीक आहे. नंतर df डॉट डिस्क्राईब, ठीक आहे. आता इथे मी काय केलंय, व्हॅल्यू काउंट हे दिलंय तुमच्या कम्प्लीट पांडास जी पाठवली त्याच्यामध्ये बघितलं असेल तर. व्हॅल्यू काउंट काय करतं रे, तुमच्या पर्टिक्युलर डीएफ डॉट रिजन ही काय होती, तुमची कॉलम होती, त्या कॉलम मध्ये वेस्ट किती आहे, साऊथ किती आहे, नॉर्थ. एक मिनिट आपण डेटा बघू पहिले. या कॉलम मध्ये टोटल साऊथ किती आहे, ईस्ट किती आहे, टोटल वेस्ट किती, ते काढायचे होते. त्यासाठी काय वापरू आपण, व्हॅल्यू अंडरस्कोर काउंट. आलं ठीक आहे. आता त्यामध्ये मला फिल्टर करायचे सगळे, फक्त मला वेस्ट वाला पाहिजे. बघा वेस्ट किती होते, 57 आले का. त्याला मी प्रिंट पण करू शकतो. कसं, df डॉट रिजन, df रिजन डॉट वेस्ट हेड. सर मी तुम्हाला पाठवलं ते बघितलं ना काय? तुम्ही, तुम्हाला एक डेटा पाठवला व्हॉट्सअपला. मैं देखता नहीं अभी WhatsApp. सर ओनली आपले वेस्टच प्रिंट करायचे ना. काय बोलत होतो, ठीक आहे. आता व्हिज्युअलायझेशन मध्ये काही टिपिकल चार्ट्स आहेत, ते माहिती पाहिजे. जेव्हा आपण मशीन लर्निंग करू, दोनच चार्ट आहे आपल्याला लागणार. ते पण दाखवतो तुम्हाला कुठले, एक मिनिट असेल. हे कुठेच लागत नाही, डोंट वरी. हेच एक तुम्हाला आता बोलू कोरिलेशन मॅट्रिक्स, हाच एक लागणार आहे. ठीक आहे. हिट मॅप बोललो तुम्ही, तुम्हाला आता बोललो होतो ना ते इतक्यात, हिट मॅप तो एक लागणार आहे. हा एक लागेल, बॉक्स प्लॉट. बस give me a minute. C1 take it. याच्यात खूप वेगवेगळ्या टाईपचे चार्ट्स आहेत जे तुम्ही बनवू शकता. कम्प्लीट सगळं दिलंय त्यामध्ये. फक्त तुम्हाला कळलं, तुम्हाला 2 ते 3च आहेत जे लागणार आहेत. हा एक आहे, कसा काढायचा, काय काढायचं सर्व आहे, डोंट वरी. ठीक आहे. लाईन प्लॉट, फक्त आता तुम्हाला डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये माहिती काय पाहिजे, की कुठला प्लॉट कुठे वापरायचा आहे. काय माहिती पाहिजे, कुठे वापरायचं. सगळ्यात पहिले येतो लाईन प्लॉट. ठीक आहे. लाईन प्लॉट काय करतो, यूज व्हेन वी हॅव टाइम सिरीज रिलेटेड ट्रेंड्स. म्हणजे काय, जेव्हा पण आपल्याकडे टाइम सिरीज रिलेटेड डेटा येणार आहे, आपण लिनियर रिग्रेशनचा एखादी टाइम सिरीज रिलेटेडच करून बघूया. ठीक आहे. किंवा एखादी प्रोजेक्ट. ठीक आहे. त्यावेळेस कुठला चार्ट वापरतो आपण, लाईन चार्ट. ठीक आहे. आता कसा वापरतो ते नीट एकदम शांततेत नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले पीएलटी म्हणजे आपण कुठल्या याच्यात आहे आता, मॅटप्लॉटलिब घेतली. मॅटप्लॉटलिब मध्ये सगळ्यात पहिले ही लाईन काय, पीएलटी डॉट फिगर मध्ये फिक्स साईज 10,5. हे काय देतं, तुमच्या चार्टची हे ठरवतं, साईज ठरवतं. ठीक आहे. 10,5 ला तुम्ही 8,3 2,3 व्हॉट्स एव्हर यू वॉन्ट यू करू. आता मी साधं तुला बोललो एक ग्राफ काढ, तू पण काय सर केवढा काढायचा आहे, तोच प्रश्न पडतो ना, त्याला पण तर सांगावं लागेल आपल्याला. तर कसं सांगतो, पीएलटी डॉट फिगर फिक्स साईज 10,5. ठीक आहे. सेकंड लाईन सोडून दे 2 मिनिटं. थर्ड लाईन पीएलटी डॉट टायटल काय देईल,
चार्टला टायटल, पीएलटी डॉट एक्स लेबल काय एक्स ला जे लेबल पाहिजे, वाय लेबल वाय ऍक्सिस ला लेबल, एक्स टिक्स रोटेशन. हे काय देतं माहितीये का, हे जे आहे ना हे बघा, हे याचं रोटेशन किती वाटतंय तुम्हाला, 90 डिग्री नाही, अरे 90 आहे ना, 250 आय मीन 0 डिग्री असं, मग फक्त असं केलंय 250 असं आहे, त्याला असं केलं, अरे 250 तिथे आहे बघा वाय ऍक्सिस वर, ठीक आहे 250, याला मी उचलून असं केलं 250, कळलं का, 90 डिग्री झालं ना, अरे असं होतं, असं झालं ना 90 डिग्री ना, ठीक आहे कळलं. तर एक्स इक्वल टू रोटेशन इक्वल टू 90, तेच जर मी 180 दिलं असतं तर पूर्ण उलट झालं असतं. हे कशाला, आता हे बघा इथे डेट बसली नसती अशी सरळ एका लाईन मध्ये, बाय डिफॉल्ट किती डिग्री राहतं, 0, बाय डिफॉल्ट असंच राहील ना इडियट्स, ठीक आहे समजलं. आणि पीएलटी डॉट शो हे काय करतं, दाखवतो, शो करतो, बस हेच आहे मॅटप्लॉटलिब. हाच सगळ्या कोड मध्ये, सगळ्या सर्वांमध्ये, ठीक आहे. जसं मी तुम्हाला आता हा दाखवला होता, हे बघा रे कुठे गेला आपला, तुम्हाला बोललो सगळ्यात जास्त आपण जो वापरणार हिट मॅप, C1 प्रोजेक्ट मध्ये आहे. येस, हे बघा आधी SNS वापरलंय, बाकी ज्याची पण गरज नाही पडली, फक्त एवढ्या लाईन मध्ये. हे बघा 2 लाईन तर तुम्हाला आताच समजल्या काय, ठीक आहे. कमिंग बॅक, समजला लाईन प्लॉट कुठे वापरायचा. आता तुम्हीच कोड सांगाल मला, पुढे सेकंड लाईन, म्हणून मी तुम्हाला स्किप करा 2 मिनिटं, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलंय, मॅटप्लॉटलिब वापरून आपण नंपाय वापरून आपण बरेचशा गोष्टी करू शकत होतो, मीन मीडियन मोड वगैरे सगळं काढू शकत होतो. बट पांडाज मध्ये काय झालंय, डीएफ डॉट डिस्क्राईब सेम तसंच आहे. आता तुम्हाला खूप लिहावं लागली, बाय द वे कलर तुम्ही हे जर कोड असतात बघ, चिटशीट आहे, बी च्या ऐवजी सी केलं ना तर कलर चेंज होतील बरं काय, हा काय असं काही पण तू करून बघ, ठीक आहे. हे विचारत नाही एवढं डीप कोणीच नाही, सांगतो मी तुम्हाला करू काय काय करू शकता तुम्ही अजून, ते मार्क करतो मी त्याचा कलर करून बघा, ट्राय करके देखो. बार प्लॉट, सेकंड इज बार प्लॉट बघितलं असेल क्रिकेट मॅच झालं, ठीक आहे. आता इथे आपण इंट्रोड्यूस करतोय सीबॉनला, ठीक आहे. हे काय करतं, यांच्याकडे डायरेक्ट त्यांनी बनवून ठेवलेलं आहे, थोडं डायनॅमिक बनवतं. डायनॅमिक म्हणजे काय, थोडे कलर कॉम्बिनेशन वगैरे चांगले आणतं ते, ठीक आहे. सगळ्यात पहिले पीएलटी डॉट फिगर काय देतं रे, साईज. SNS डॉट बार प्लॉट, सॉरी चला ते सोडा, पीएलटी डॉट टायटल, एक्स टिक्स वाय टिक्स, एक्स लेबल वाय लेबल, हा पीएलटी डॉट शो. आता इंट्रोड्यूस होते इथे सीबॉन SNS डॉट बार प्लॉट म्हणजे काय, ओपन करतोय आपण, काय सांगतोय त्याला की तू आता एक बार प्लॉट काढायचा आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये डेटा इक्वल टू रिजन, आता ऑलरेडी आपण रिजन सेल्स घेतलाय, त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसला तुझे रिजन, वाय ऍक्सिसला सेल्स अँड पॅलेट इक्वल टू व्हिरिडियस, ठीक आहे. हे तुम्हाला कम्प्लीट मध्ये समजेल, म्हणजेच काय कसे द्यायचे कलर्स वगैरे, ठीक आहे. झाला SNS डॉट बार प्लॉट. आता SNS डॉट हिस प्लॉट, SNS डॉट बॉक्स प्लॉट, SNS डॉट हीट मॅप, बस बाकी सगळं सेम. तुम्हाला सगळ्या फाइल्स पाठवतोय, करून बघा स्वतः. तुमच्याकडे जो डेटा आहे, तुम्हाला जो डेटा घ्यायचा तो घ्या, तिथून व्हिज्युअलायझेशन करून बघा, काहीच प्रॉब्लेम, ठीक आहे.
ठीक आहे. बार प्लॉट का वापरतो बार प्लॉट आपण? अजून डेटाचे इन्साइट चेक करणे. ओके. किती प्रॉफिट झालं? मग हा कुठला आहे रे? काय फरक आहे दोघांमध्ये? असे थोडी सांगता येतं इंटरव्ह्यू मध्ये जॉईंट. याचं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. कळलं का? कधी वापरतो आपण? टू अंडरस्टँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ पर्टिक्युलर कॉलम. एका कॉलमचं डिस्ट्रीब्युशन प्रॉफिटचं कसं होते. ठीक आहे. अरे इथे तर शेअर होईल ना प्रॉफिट. सेम तर आहे. इथे होईल का? इथे काय कॉलम वाईज आहे, कॅटेगरीज वाईज. इथे एका कॉलमला बघतोय आपण. ठीक आहे. चला काय PLT डॉट फिगर समजलं काय करतं? टायटल. इथे तर बाकीच्याची गरज पण नाही पडली. तुम्हाला काय बोललो मी? बाय डिफॉल्ट किती राहतं? 0 डिग्री एक्स टिक्स आहे का? 0 डिग्री आहे ना. आता काय केलं? हेच प्लॉट प्रॉफिट बिन्स. बिन्स 10 म्हणजे काय माहिती का रे? याची बिन कमी जास्त होते. एक मिनिट करून दाखवतो. तुम्ही स्क्रोल करताय. व्हायलाच खूप वेळ घेत आहे. मी आता कट करून मी 20 करतो. हे बघा समजलं का? ठीक आहे. बेंच. आणि सेकंड थिंग दॅट इज याला फॉल्स करतो. काय झालं? काय झालं? लाईन गेली. ती लाईन काय सांगते माहिती ना? ग्राफ कसा आय मीन मूव्ह होतो. कलर मी काढून तू रेड घातलायस ना म्हणून रेड. ठीक आहे. समजलं? नेक्स्ट प्लॉट इज युअर स्कॅटर्ड प्लॉट. काय करतो स्कॅटर्ड प्लॉट? इट गिव्स रिलेशनशिप बिटवीन दोन व्हेरिएबल्स. ठीक आहे. सेम स्कॅटर्ड प्लॉट. हा व्हिज्युअलायझेशन मध्ये जर लाईन ऑफ कोड पार्ट करायचा असेल ना तर तुम्हाला 4 ते 5 तर तुमच्या अशा पाठवून गेला आता. 6 लाईन फक्त हा एक. आय मीन SNS डॉट बार प्लॉट. प्रत्येक ग्राफचा काय लाईन येते? जसं SNS डॉट हिस प्लॉट एक वेगळी येते. SNS डॉट बार प्लॉट वेगळा लाईन ऑफ कोड येतो. SNS डॉट लाईन प्लॉट पण आहे. ठीक आहे. SNS डॉट स्कॅटर्ड प्लॉट. दिस इज युअर लाईन ऑफ कोड. सी ग्राफ बघून घ्या. ठीक आहे. अँड लास्ट इज युअर बॉक्स प्लॉट. आता बॉक्स प्लॉट काय करतो? मी काल सांगितलं होतं तुम्हाला. कोण सांगेल ऑनलाईन? व्हॉट डज अ बॉक्स प्लॉट डू? सांगतो मी तुम्हाला सगळं काय करायचंय तुम्हाला आज आणि उद्या. काय करतं? काल सांगितलं होतं मी लेक्चर मध्ये बॉक्स प्लॉट काय करतं. कशासाठी वापरतो आपण? आउटलायर फाइंड करण्यासाठी. ओके गुड गुड. काल मी दाखवलं होता. ठीक आहे. आणि त्याच्यावरती आउटलायर हँडल करायला काय वापरतो? फाइंड नाही म्हणायचं, डिटेक्ट म्हणायचं. यूज गुड टर्म्स. हा बोलो. आउट इथे बसून तुला क्वेश्चन लक्षात नाही का? आउटलायर डिटेक्ट केला आपण हँडल करण्यासाठी काय यूज करतो? गुड. अजून कुठली? इंटरक्वार्टाईल रेंज. त्यालाच कुठली मेथड म्हणतो? IQR. झोपल्यात श्रद्धा मॅडम पण झोपल्यात. दुसरी अजून एक मेथड आहे. कुठली? अजून एक मेथड आहे. झाली ती IQR मीच सांगितली. लेट स्कोर मेथड.
झेड स्कोर विचारलं होतं मलाच एकदा. असो, पहिल्या वेळेस नाही काय काल सांगितलं होतं मी लेक्चर मध्ये, पहिल्या वेळेस ऐकतो. मेरे से ये मत करना, मी तेच विचारेल जे मी शिकवलंय, सांगितलंय, त्याच्या व्यतिरिक्त नाही विचारणार मी काही. हा, फक्त जनरल नॉलेज चेक करायला एखादी गोष्ट विचारेल एक्स्ट्रा, पहिल्यांदा ऐकलं. हे असेच निगेटिव्ह फीडबॅक देतात माहिती का. माझा तूच दिलास ना फीडबॅक निगेटिव्ह. हा, तुम्ही जाऊन द्या मग. असं कसं म्हणते, एवढं चांगलं शिकवलं. गुलाबाच्या झाडाला एकच गुलाब आहे, बाकी सगळे काटे. हे त्याला बाबा. तोडून फेकायचं असेल तर कसं? So, ठीक आहे, बॉक्स प्लॉट बघा. एक सेकंड इकडे लक्ष द्या. इथे बघा बाय डिफॉल्ट किती गोष्टी आहे. लाईन ऑफ कोड करायचं कसं छोटा छोटा झाला. फिक्स साईज तर दरवेळेस सांगावंच लागणार आहे, बाकी नाही सांगितलं तरी चालेल. त्यांचं एक डिफॉल्ट एक गोष्ट आहे ते घेऊन टाकेल. इथे बघा एक्स टिक वाय टिकची गरज नाही पडली, कारण की SNS मध्येच ते येऊन गेलं. बघा एक्स वर काय आणि वाय वर काय. समजलं का रे? हा, ठीक आहे. तो समजलं. आता याच्यात आउटलायर इथे दिसतात बरं का, इथे 1 2. हे बघ, दिसलं का? हा काय बॉक्स प्लॉट. बाय द वे दिस लाईन इज युअर मीडियन. ठीक आहे, याने रिप्लेस करू शकतो आपण. ठीक आहे, तुमचा डेटा पूर्ण इथे आहे. मेलचा मीडियन बघा थोडं 30 मध्ये आलाय, अराउंड 32 सॉरी 35 नाही, हा 35 36 असेल. आणि याचा थोडं 37 नॉट 37 38 च्या आसपास, 39 च्या आसपास. हे जसं 40 येऊ पण शकतो, रेंज मोठी आहे 45 पर्यंत. कळलं का कसं व्हिज्युअलाइज करून मी सर. ओके फाईन. आणि आउटलायर काय आहे, याचे काही डेटा पॉईंट्स जे लांब आहेत. कळलं का? इकडे लक्ष द्या. ओके, आणि हा लास्ट येतो पाय चार्ट, सगळ्यात डिफिकल्ट काढायला. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉवर BI मध्ये करून घेतात. दिस इज वेअर पायथन कम्स इन. जो स्वतः पण लाईक बिंग इट अँड ऑलराऊंडर, तो स्वतः पण करून घेतो. समजतंय का? हो की नाही? Yes, sir. चार्ट रीड कसा करायचा? म्हणजे आता ते वरचं जो मॅप आहे ना, बॉक्स प्लॉट, बॉक्स प्लॉट नाही वरचा. स्कॅटर प्लॉट. हा, असं नाही का? त्याच्यात रिलेशनशिप्स दाखवतोय आपण त्याला. पण ते तू काय करतोय की 4 गोष्टींमध्ये रीड. आता याचं एक एक्झाम्पल नाही माझ्याकडे, 1 मिनिट ऑनलाईन बघू आपण. तर हा पण एक हे इथे वापरतो. ठीक आहे, आता याचा एक्झाम्पल साठी काहीतरी तरी यांनी दिलं ना. त्याचे एक टोटल बिल आहे आणि टिप आहे. ठीक आहे, यामध्ये मेलने किती दिलंय, फिमेलने किती दिलंय. ठीक आहे, 2 गोष्टींचं आपण रिलेशन बघितलं, कोरिलेट केलं आपण मेल फिमेलला. ठीक आहे, इकडे 1 सेकंड. हो सर, 2 मिनिटं. इमेज तिथे नाही आहे. हा, ठीक आहे. काय दिलंय रे त्यांनी? मेल म्हणजे रेड कलर अँड फिमेल म्हणजे ब्लू कलर. दिस इज नॉट फेअर. आणि इकडे काय होतं, टिप अँड
टोटल बिल एक सेकंड एक दिले थांबा 2 मिनिटं. हे बघा रेड म्हणजे काय रे मेल, फिमेल म्हणजे काय आय मीन सॉरी ब्लू इज युअर फिमेल ठीक आहे. आणि एक्स ऍक्सिस वर काय आहे टोटल बिल ठीक आहे आणि टिप ठीक. तर आपल्या रिलेशनशिप आय मीन दोन गोष्टीचं रिलेशन फाइंड करायचं होतं की कसं लाईक मेल आणि फिमेल हे जे दोन कॉलम्स आहेत ठीक आहे यांनी कितपत पद्धतीने हे दिलेले आहेत की सॉरी कितपत त्यांनी टिप दिलेली आहे. कुठे गेला रे कुठे गेला भारी भेटला ठीक आहे. ते बघायचं होतं आपल्याला. तर सगळ्यात पहिले तुम्हाला याच्यावरनं काय समजतंय यांनी सगळ्यात जास्त बिल दिले. कधी जेव्हा टोटल बिल 50च्या वर गेले तर 10 रुपये टिप. 10 रुपये. 10 रुपये टिप. अरे आता ते पैशाचं जाऊ दे तुम्ही. रिलेशन बघा जेव्हा 50 पर्यंत तुमचं टोटल बिल गेलंय आता 50 रुपये समजा हा, तेव्हा त्यांनी खुश होऊन टिप तेवढी दिली आहे. तेच जर रिलेशन फाइंड केलं की 40 असेल तर त्यांनी बघा आय मीन एखाद दोन त्यांनी मोस्टली याच्या खालतीच दिलेली आहे. रिग्रेशन लाईन आहे ही आपण फाइंड करू ठीक आहे. याचा इक्वेशन असतो y इज इक्वल टू mx प्लस c. काय असतो इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c. दिस इज इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन लिनियर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. थोडं मॅथ्स माहिती आहे थोडं. त्यामध्ये c तुमचा इंटरसेप्ट असतो m तुमचा स्लोप राहतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असं फाइंड करतो आपण स्लोप किंवा टॅन थिटाने पण फाइंड करतो. थोड़ा मैथ्स आना चाहिए कुछ नहीं बोल दूंगा मैं ठीक है. नका लक्ष देऊ त्याच्याकडे ठीक आहे. एक समजतंय का एक मिनिट हा इथे मी आलं हा इकडे आला होता 30 ठीक आहे. तर रिलेशन कसं व्हायचं याच्यात कसं बोललं जर 20 पर्यंत आले तर बघा इथे जास्त क्लस्टर फाइंड होतं एक जास्त ठीक आहे. ऑन अन ऍव्हरेज जर बघितलं तर इथेच होतं. इथे हार्डली काही कस्टमर्स त्यांनी दिलं. अच्छा असे काही कस्टमर्स आहेत का ज्यांनी ओके 50 पण दिलं पण मग त्यांची एक देण्याची ही 6 च्या खाली होती आहे का. येस हे काय दिसतायत ना याच्यात जर आउटलायर म्हणायचं असतं जर कुठला प्लॉट वापरावा लागला असता आपल्याला आउटलायर जर डिटेक्ट करायचं बॉक्स प्लॉट त्याच्यामध्ये आउटलायर कुठले असले असते. पण मग आता तुम्ही म्हणाल सर इथे पण बॉक्स इथे पण तर असू शकता काय म्हणताय आउटलायर सर इथे पण तर आपण बघू शकतो नाही. आउटलायरची टेक्निकल डेफिनेशन एक बुक आहे मला त्याचं नाव लक्षात नाही. त्या बुक मध्ये तुम्ही टेक्निकल डेफिनेशन बघितली ना आउटलायर्स आर द डेटा पॉइंट्स विच आर ॲट द एक्स्ट्रीम एंड्स ऑफ युअर डेटा ॲट द बोथ एक्स्ट्रीम एंड्स ऑफ युअर डेटा असं लिहिलंय त्या बुक मध्ये की आउटलायर्स आर द डेटा पॉइंट्स विच आर ॲट बोथ एक्स्ट्रीम एंड्स म्हणजे आयदर एक्स्ट्रीम एंड्स म्हणजे हा जो डेटा आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम एंड आणि हा एक्स्ट्रीम एंड कळलं का. म्हणजे जर रेंज आहे 1000 ते 500 10 लाख आणि 3 रुपये तर हा पण एक आउटलायर झाला तो इथे नाही कळणार. समजलं का झाले का डोक्यात गेलं का बॉक्स प्लॉट आणि यांच्यामध्ये एक मीडियन येईल समजे का. ही एक वाचली होती मी म्हणून त्याचं मला पण असं क्वेश्चन पडलेला म्हटलं बॉक्स आपण आउटलायर तिथे पण सांगतोय खास बॉक्स प्लॉट का करतोय तर तेव्हा त्या बुक मध्ये त्यांनी खूप मस्त एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांना लक्षात नाही आलं त्या बुकचं नाव खूप मस्त की आउटलायर आणि एका बुक मध्ये काय दिलंय ऍट द पॉझिटिव्ह लाईक काय होतं मी डेफिनेशन विसरलो मी थांबा ते चुकली होती पण एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रीम निगेटिव्ह असं बोलले होते. मग मुलं कन्फ्युज होत होते निगेटिव्ह म्हणजे काय. त्यांना त्यांचं सांगायचं तात्पर्य काय होतं त्या रायटरचं की पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह 1 लाख आणि 3 रुपये असं आयदर त्यांनी एका त्यांच्या लेटेस्ट एडिशन मध्ये मग त्यांनी हे करून सांगितलं त्याला चेंज करून हे दिलंय करून पॉझिटिव्ह अँड नॉट दिस आयदर एंड्स ऑफ युअर डेटा पॉझिटिव्ह निगेटिव्हला कळालं का आता कधी कव्हर करतोय आपण. समजलं. आपल्याला लागणार किती मॅप्स आहेत रे तुम्हाला सांगितलं मी हा एक लागलं तर लागेल बॉक्स प्लॉट लागेल लाईन प्लॉट एक लागेल थोडं बॉक्स प्लॉट लाईन प्लॉट हीट मॅप
तुम्हाला मी टोटल 10 ते 12 मॅप्स पाठवतो. जस्ट डोळ्या खालनं घालून घ्या. ठीक आहे, लागणार तर 3च आहे. आता फक्त तुम्हाला मी तुम्ही नका बरं का हे करू, लागणार 3 आहे. कारण की यांना विचारणार नाहीच आहे याच्यावरती क्वेश्चन्स. डेटा अनालिस्ट वाले पण म्हणते आम्ही पण तेच करतो. यांचा मेन कोरच मशीन लर्निंग वर राहणार आहे. त्याच्यामध्ये हा कुठेतरी पार्ट त्याच्या मशीन लर्निंग मध्ये एवढीची गरज नाही पडत, फक्त हिट मॅपची गरज पडते. तेच विचारतील म्हणून मी त्यांना म्हणतो तुम्ही फक्त एवढं करा. हा ठीक आहे. त्यात पण तुम्हाला असं काढायला आय मीन सिंटॅक्स नाही विचारतील का हिट मॅप का लागतोय, कळलं का, कसा लागतोय, त्याच्यावरनं तुम्ही काय फाइंड करताय. दिस आर गोइंग टू बी युअर क्वेश्चन्स. समजलं का? ठीक आहे. आता टास्क बॅग मधून चार्जर येईल. लिंक्डइनला कोणी नंपायचा प्रोजेक्ट अपलोड केला? येस, श्रद्धा केला नाहीये. हा, गिटहबला केले सर दोन्ही. लिंक्डइनला करा, तिथे पण करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हनुमान, व्हॉट अबाउट यू? गिटहबला केलं सर. बाकी लिंक्डइनला किती लोकांनी केला? हात तर वर करा. ओनली समृद्धी, गुड. मला डीएम करा लिंक्डइन वर. ठीक आहे, प्रोजेक्ट. ओके सर. ओके. बाकी तुम्ही नाही केले का? तू पाठवलंस ना मला काहीतरी, काय पाठवलं होतं? काय पाठवलं नाही होतं? सर, अरे तो पूर्ण प्रोजेक्ट झालेला आहे, तो पाठवलाय तुम्हाला. फाईल पाठवली अपलोड केला का लिंक्डइनला? नाही. का हाय का सांग मला. नाही, तू अपलोड कर, मी तिथे बघतो आणि मग कमेंट मध्ये मी सांगेन. कर कर अपलोड, बघू ना. ठीक आहे. अरे अशाने टाकलं ना मी, त्यानंतर मग तू त्यालाच रिमेन्शन करून आय मीन रिपोस्ट कर, सॉरी अजून एक पोस्ट ऍड कर अपडेटेड, त्याच्यात चांगले एक पोस्ट पण जास्त बनतील. ठीक आहे, माझ्याकडे पण लक्ष द्यायचं, कोणी करेक्ट करून दिलं. ठीक आहे, बट नाही करा सर. आपण उद्या म्हणजे उद्या सर फिक्स नाही उद्या सर, तू असे उद्या शेअर करतो ना व्हॉट्सअपला. नो व्हॉट्सअप, ओनली लिंक्डइन. मला फक्त इंटरव्ह्यूला असेल तर व्हॉट्सअपला फोन करायचा, आय मीन कॉल करायचा. ठीक आहे, चलो अभी थोडा एक लास्ट, यांचं काल पण लिस्ट झालेलं आपल्याला लेक्चर. ठीक आहे, तुम्हाला मी फाइल्स पाठवतोय. नाउ व्हॉट युअर टास्क इज ऑनलाईन. नीट लक्ष द्या, उद्या लेक्चर नसेल, सो आय एम टेलिंग यू. डेटा जो लेना है बोलो, जो डेटा आहे तो घ्यायचा. काय पहिले पूर्ण ईडीए परफॉर्म करायचा, एक्सप्लोर करायचा, ग्रुप बाय वगैरे करून बघा, इन्फो पांडाज. ठीक आहे, आता ट्राय करा की दुसरी कुठून डेटा सीएसपी पेक्षा जेसॉन घेऊन बघा, एक्सेलचा डेटा घेऊन बघा. ठीक आहे, पण एक्सेल मध्ये डेटाचा काय काय प्रॉब्लेम होतो, शीट्स असतात मल्टिपल, तर शीट हँडलिंग पण एक टेक्निक आहे. चला सीएसपी घेऊन बघा डेटा, ते नंतर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा ट्राय करा. जो पण डेटा घ्यायचा आहे सीएसपी डेटा घ्या, त्यानंतर एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस आपला करायचं आहे, डेटा प्री प्रोसेसिंग आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय, माझ्या समोर बसलायस ना, नीट बसला. काय करायचंय, हा एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस झालं. जर असले काही क्लिनिंगचं वगैरे असेल तर ते करा. ठीक आहे, त्यानंतर नंपाय पांडाचं वगैरे सगळं वापरून तुम्ही त्यानंतर सीबॉन आणि मॅटप्लॉटलिब कडे या. काय करा, ग्रुप बाय वापरून तुम्ही किती प्रकारचे ग्राफ्स आणि काय अनालिसिस करू शकता ते फाइंड करा. कालचा मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, त्याच्यामध्ये पण व्हिज्युअलायझेशन पण आहे, जरा तो एक करून बघा, तोच पुढे कंटिन्यू करा. नाही झालं तर अजून एक आहे. आता कुठून करायचं तर रेफरन्स साठी मी तुम्हाला ह्या कम्प्लीट फाइल्स पाठवतोय. ठीक आहे, एक एक लाईन करायची रे फक्त. sns.hisplot, sns.barplot, sns.heatmap, sns.scatterplot. ठीक आहे, समजलं. एवढं सगळं करा, 2 दिवस आहे तुमच्याकडे. त्यानंतर आपण गिटहबचे प्रत्येकाचं बनवून प्रत्येकाचे हे प्रोजेक्ट्स अपलोड करू, राईट फ्रॉम नंपाय, पांडास,
C1 मॅटप्लॉटलिबचा, असे प्रत्येकाचे 3 प्रोजेक्ट्स प्लस प्रत्येक प्रोजेक्टचा डेटा आपण एक रेपोजिटरी बनवू. त्या रेपोजिटरीला आपण नाव देऊ काही ना काही. ठीक आहे, समजलं? ऑनलाईन सगळ्यांना टास्क कळाला? आणि अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर आहेत माझेच बाकी व्हिडिओ बघा डेटा अनालिसिसचे. तुम्ही बघता का माझे व्हिडिओ? कोणत्या बॅचचे? EA7. सच बोलो, रिग्रेट हुआ ना? सर डेटा ज्याच्यामध्ये नल विल व्हॅल्यू असतो असा म्हणून मी काय भेटत नाहीये मला. मी खूप मिळत नाहीये मला. मी खूप शोधायचा प्रयत्न केला. तर कोणाचं तरी गिटहबवरनं उचला किंवा मग मी जो रॅन्डम पाठवलाय ना त्याची थोडं वाढवून द्या, लिमिट थोडी वाढवा म्हणजे मोठा डेटा मिळेल. आणि कॉलम चेंज करा. अरे मी एक्सपिरियन्स वगैरे ते घेतलंय ना, तुम्ही थोडं चेंज करा ना. म्हणून मी तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवून दिला, त्याच्याने तुमचा अनक्लीन डेटा जनरेट होईल. समजलं का? ठीक आहे, 3 प्रोजेक्ट्स आहे. कधीपर्यंत मिळतील? उद्याचा पूर्ण दिवस आहे. उद्याचं तर आपलं तेच पांडामध्ये जायचं पांडा. आजचा दिवस पांडाच घाल. ठीक आहे, चलो. उद्याचा पूर्ण दिवस आहे. परवाचा पूर्ण दिवस आहे. परवा आपलं दुपारी संध्याकाळी लेक्चर असेल. का लास्ट लेक्चर? का बरं? ऑनलाईन की ऑफलाईन सर? ऑनलाईन. चाललो घरी. आता मी येतच नाही. हो, वेगळं करायचं मला ते पण चालेल. मला तर चांगलंच आहे. सगळे तुम्ही मॅटप्लॉटलिब मग तेच तो प्रॉब्लेम होतो. मॅटप्लॉटलिब मध्ये काय होतं, मग तुम्ही एक घेतला तर त्याचे कंडिशन्स सिंटॅक्स खूप म्हणजे तुमचा लाईन ऑफ कोड वाढून जातो. तेच तुम्ही SNS C1 मध्ये एका लाईन मध्येच बाकी XT YT सगळे एका लाईन मध्ये येते. तुम्हाला फक्त काय डिक्लेअर करायची गरज पडते वरती टायटल आणि फिक्स. बस काम सोपं करा. तुम्हाला प्रॅक्टिस साठी करायचं असेल तर आय वुड रेकमेंड, बट तुम लोगों को नहीं जरूरत डेटा सायन्स वर. पहिले मॅटप्लॉटलिब काय त्याच्यावरती, पण त्याचे सिंटॅक्स खूप ट्रिकी आहे. पण मॅटप्लॉटलिबचे C1 चे खूप इझी आहे, खूपच इझी. मग करू. मी तर तेच तर बोललो, मी प्रॅक्टिस साठी तुम्ही करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, प्रत्येकाचे मला प्रोजेक्ट आज काय ट्यूजडे ना, थर्सडे संध्याकाळपर्यंत मला प्रोजेक्ट. थर्सडेला नाही, आपलं फ्रायडेला लास्ट असेल, मग सुट्टी घ्या तुम्ही. किंवा बघू थर्सडेला जर आपलं झालं गिटअप, तुम्हाला पाईपलाईन एक्सप्लेन करतो. पण आता कशी समजेल तुम्हाला पाईपलाईन? डेटा प्री प्रोसेसिंगच्या कन्सेप्टने नीट पाईपलाईन समजेल. ती समजेल. एक टीजर म्हणून ठेवू. फ्रेश स्टार्ट मशीन लर्निंग बसून करू. ठीक आहे. तुम्ही सांगलो तर गिटहबवर कशी प्रोफाइल बनवायची काय नाही. तू झोपेत असतोस का रे? सर सांगितलं नाही सर तुम्ही. मग मी काय सांगतोय कधी क्रिएट करून कसं अपलोड करायचं. प्रोजेक्ट केलेस का? किती लोकांचं गिटअप नाहीये इथे? नाहीये, काहीच नाहीये. टेल मी क्विक. समृद्धी पटकन सांगा. फक्त एकच का? बाकी सगळ्यांचे आहे का? ठीक आहे. रेपोजिटरी बनवता येते का बाकी सगळ्यांना? नो सर. रीडमी फाईल लिहिता येते का? तू कैसे बोलोगे गिटहब आता है हमको? रेडमी फाईल लिहिता आली पाहिजे. पण ती फाईल नाही लिहिता येत. ती फाईल लिहिणं पण शिकवतो. काहीच नाही, टेक्स्ट फाईलच असते आपली. ChatGPT वरनं कॉपी करून लिहा, पण ती लिहायचीच असते ती. ठीक आहे. नंतर रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट एक फाईल. आम्हाला ना एकदा हे पण हे करा जरा, म्हणजे आता आपण प्रोजेक्ट बनवतोय ना, तर ना त्याचे इनसाइट्स पण तर मेन्शन करता आले पाहिजे ना खाली प्रोजेक्ट. तर ते पण एकदा सिस्टमॅटिक. त्यासाठी मग मी म्हणून तर त्यासाठी मग मार्कडाऊन एक लँग्वेज आहे ती वापरा. आय मीन नॉट लँग्वेज, त्याचंच मार्कडाऊन असतं ना, त्याच्यामध्ये इनसाइट्स लिहा. समजलं का? तुम्हाला मी जाण्याआधी एक
गिटहबचं झाल्यानंतर तुम्हाला सुट्टींमध्ये मी तुम्हाला असे 5 प्रोजेक्ट देतो, 5 आणि 3च देतो. ते 3 करा, तुमचं प्री प्रोसेसिंग बस, मग त्याच्याकडे बघायची गरज नाही. ठीक आहे. आणि ते 3 परत मग मला तुम्ही सुट्ट्यांमध्येच तुम्हीच गिटहबवर अपलोड करायचं. आणि मग तुमचं नाव जर मी गिटहबवर सर्च केलं ना, सपोज मी परमेश्वर राठोड सर्च केलं तर आली पाहिजे मला गुगलवर गिटहबची लिंक. तिथे जाऊन मी बघेल काय प्रोजेक्ट केलाय. गुगल मग गुगललाच येईल ना ते. नाही प्रोफाईल सगळे गुगलला देते लिंक त्यांची गुगलला सर्च केला माहिती आहे मला, ते म्हणत नाही. तिथे मी बघितलं तर सगळे रेपोजिटरी दिसली पाहिजे तुझी. आणि लगेच दिवाळीमध्येच साइड बाय साइड रेझ्युमे पण बनवा, जेणेकरून तिथे लिंक टाकता येईल. असं वाट